अमरावती जिल्ह्यात 8ही मतदारसंघात निवडणुका 20 तारखेला आता होऊ घातल्या आहे। मात्र शेवटच्या टप्प्यात निवडणुका असताना अवघे काही तास उरलेले आहे आणि अपप्रचार होऊ शकतो। अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात आहे। यामुळे अनेक पक्षाचे लोक अपप्रचार करून आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला असं केलं तसं केलं, अशा प्रकारचे अपप्रचार होण्याची शक्यता वर्तवत आहे। या संदर्भात आपल्याजवळ अचलपूरचे जे उमेदवार आहे सतीशजी इंगोले हे जुळले आहे आणि काय अपप्रचार होऊ शकतो, आपण एक स्टँड उमेदवार आहात, ठाम आहात, आपला अपप्रचार झाला तर आपण काय कारवाई कराल? सर्व मतदार बंधूंना माझा सप्रेम जय भीम। मित्रांनो, आता हा शेवटच्या टप्प्यातला आपला प्रचार आहे, मुखप्रचार आहे आणि सगळ्यात आता एक दिवसाच्या आड नंतर 20 तारखेला मतदान होणार आहे। अशा वेळेस माझ्या विरोधात सगळे विरोधी लोक अपप्रचार करतील की हे बसलेले आहे किंवा पैसे खाल्लेले आहे। मी अजूनही स्टँड आहे आणि अजूनही मी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राहिलो आणि अपक्ष उमेदवारी मी जरी दाखल केलेली असेल तरी राजरत्न आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, संयुक्त रिपब्लिकन आघाडी, मेळघाट योद्धा वगैरे आणि जयेश संघटना, विद्रोही विचारमंच या सगळ्या संघटनांच्या आणि पक्षाचा मी उमेदवार आहे आणि ठामपणे लढत आहे। शेवटपर्यंत मी उभा आहे। कोणाच्याही अपप्रचारा बळी न पडता आणि कोणाच्याही भुलतापेला भाव न देता, त्यांना भीक न घालता माझ्या पाठीशी उभे राहा आणि माझ्या शिट्टी या निशाणीला दाबून, शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा। कारण मी अजूनही तुमच्यासाठी शेवटपर्यंत निवडणुकीत मैदानात डटून उभा आहे। कोणाच्या अपप्रचाराला बळी पडू नका। मी काय बसलो नाही, मी काय झोपलो नाही, मी आजही तुमच्यासाठी आहे तसाच ठामपणे उभा आहे। आपल्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत सतीशजी इंगोले हे जोडले होते। अनेक पक्षांना, अनेक संघटनांना त्यांना पाठिंबा जाहीर झालेला आहे। आदिवासी संघटनांना पाठिंबा जाहीर झाला आहे। मात्र मी ठाम आहे आणि कधीही कोणा अपप्रचार केला यावर विश्वास ठेवू नका। अपप्रचार झाल्यास मी कानूनी कारवाई करेल असं त्यांचं म्हणणं आहे।